तू आहेस होय? मला वाटलं कदम साहेब आणि आदिती मॅडम आहेत का काय? नाही, ते दोघे असते तरी त्यांना एवढंच कळलं असतं का तुम्ही बिस्किटं खाताय. त्यांना हे कळलं नसतं का गेस्टसाठी आणलेली बिस्किटं तुम्ही चोरून खाताय. काय म्हणालास? मी चोरून बिस्किटं खातो? अरे या ऑफिस मधली एक टाचणी सुद्धा मी घरी नेलेली नाहीये आणि म्हणे चोरून बिस्किटं खातो. अरे अरे दिवसभर काम करून माणूस थकतो ना. खरंय नवरे साहेब तुमचं. खूप काम करता तुम्ही. एवढं काम कधीच कुणी करत नाही. झालं तुझं? मग आता तू तुझं काम कर ना. कॉन्फरन्स रूम, सरांची केबिन यातले सगळे लाईट बंद केलेस? काय वीज वाया घालवायची नाही अशी आईसाहेबांची सक्त ताकीद आहे. पण आऊसाहेब मला असं कधीच बोलले नाहीत. तुला कशाला सांगतील? मी सांगतोय ना तुला. सगळ्या लाईट्स बंद केलेल्या आहेत. तिकडे फक्त आदिती मॅडम आणि अरविंद सर काम करतात ना, तिथल्या लाईट्स ऑन आहेत. आदिती मॅडम आणि कदम साहेब अजून काम करतायत? काय काम करतायत रे? मला काय माहित नाही. उगीच मी चौकशी करत नाही. काम करत असतील तर आपण कशाला डिस्टर्ब करा ना कुणाला. वाह, बरोबर आहे, बरोबर आहे. मग इथं बडबड करत बसण्यापेक्षा तुझं काम कर ना तू. तेच करायला आलो ना मी. राईट क्लिक करायचं आणि मग इन्सर्ट म्हणायचं. इन्सर्ट? अहो म्हणायचं म्हणजे काका, हे जे इन्सर्ट इथे आलंय ना ते क्लिक करायचं. मग तुम्ही हवे तेवढे कॉलम इन्सर्ट करू शकता. अच्छा अच्छा अच्छा. राईट क्लिक आणि मग इन्सर्ट. एक मिनिट काका, तुम्ही लिहून नका घेऊ, तुम्ही प्रॅक्टिकली करून बघा ना, ते जास्त लक्षात राहील तुमच्या. नाही नाही, करतो मी करतो. पण मगाशी सांगितलेलं पण लिहून घेतलंय आणि आत्ता सांगितलेलं पण लिहून घेतोय. हे सगळं मी रात्री घरी जाऊन वाचणार आणि मग झोपणार. काका तुम्ही टेन्शन नका घेऊ, हे खूप सोपं आहे. जय तुम्हाला बेसिक शिकवतोय अजून. म्हणजे हे बेसिक्स आपण नीट शिकलो ना की मग अकाउंटिंगच्या सॉफ्टवेअरकडे नीट लक्ष देऊ. म्हणजे मी आता जे काही शिकतोय आणि मला जे काही शिकायचं आहे त्याचा एकमेकांशी काही संबंध नाहीये. म्हणजे आता मी सगळं लिहून घेतोय, भलतंच लिहून घेतोय, त्याचा अकाउंटच्या सॉफ्टवेअरशी काही संबंध नाही. काका त्याचा संबंध आहे, पण हा पाया आहे. एकदा का पाया भक्कम झाला ना की तुम्हाला सॉफ्टवेअर शिकणं खूप सोपं जाईल. म्हणजे काका आपण पाडे तोंडपाठ असल्यानंतर गणित कशी करू शकतो, तसंच आहे. अच्छा अच्छा, असं आहे होय. मग तू मला एक एक सांग, मी सगळं लिहून घेतो. काका हा पाठांतराचा विषय नाहीये, तुम्ही करून बघा. ते वही बाजूला ठेवा, द्या इथे. मी करू? हा थांब, प्रयत्न करतो. आता कॉलम करा. कॉलम थांब, करतो, प्रयत्न करतो. काका अरे करतोय मी, करतो ना मी. जमणार, सगळं मला जमणार आहे, जमणार आहे. काय अजून किती वेळा काम चालणार आहे तुमचं? एक 15-20 मिनिटं अजून नवरे काका. पण अकाउंट्स डिपार्टमेंटचं आणि तुमचं असं एकत्र कुठलं काम सुरू आहे? आणि हे कदम तर कॉम्प्युटरवर आहेत. म्हणजे चला कॉलम इन्सर्ट केले, जमलंय मला सर. ग्रेट. वा, म्हणजे कॉम्प्युटर शिकणं चालू आहे, ऑफिसचं काम नाही. नवरे काका अजून थोडेच दिवस राहिले आणि हे शिकल्यानंतर काका ऑफिसच काम करणार आहेत ना. आणि आता ऑफिसचं काम संपलंय, ऑफिस सुद्धा बंद झालंय. हेच लक्षात यायला हवं ना. ऑफिसचं काम नाहीये, ऑफिस बंद झालंय, तरी सुद्धा तुम्ही ऑफिसची लाईट वापरताय. हे सगळे लाईट्स तुमच्याकरताच चालू ठेवलेत ना. अरे वा, पिऊन सुद्धा ऑफिसचाच वापरताय.
ते वापरत नाहीत. मीच त्यांना म्हणालो चहा कॉफी काय पाहिजे असेल तर देतो म्हणून. हे बघ, तू मध्ये मध्ये बोलू नकोस. मी जेवढं सांगतोय ना तेवढंच कर. चल अगोदर लाईट बंद कर. अरे 8-8 वाजेपर्यंत लाईट जळत राहिले तर दिवाळ निघेल. आणि कदम, उद्यापासून हे असलं काही तुम्ही ऑफिसमध्ये करत जाऊ नका, नाहीतर मला सरांच्या कानावर घालायला लागेल. अहो नवरे काका, पण निदान आज तरी. अदिती मॅडम, तुम्ही सरांच्या मर्जीतले असला तरी सुद्धा सगळे नियम धाब्यावर बसवून तुम्ही मनाला पाहिजे तसं नाही वागू शकत. अजूनही काही गोष्टी मला विचारल्याशिवाय किंवा माझ्या संमतीशिवाय नाही होत. लक्षात असू द्या. अरे तांगडे, बघतोस काय माझ्याकडे? लाईट बंद कर सगळे. चल. काका सॉरी. सॉरी काय द्या, ऑलरेडी उशीर झालाय. चल निघूया आपण. पण आता जे काही शिकलो ना ते मस्त शिकलो मी. हे जमतंय ना मला? हो काका. आजचं ठीक आहे, उद्याचं काय? उद्या काहीतरी मिळेल जागा कुठेतरी. होईल काहीतरी होईल. इच्छा तिथे मार्ग आहे. चला निघूया. अण्णा बघा, आता एवढा उशीर झालाय पण अजून या दोघांचा पत्ता आहे का बघा. आता काय माणसानं काळजी लागलेली असते. मग आता आल्यावर विचारलं तर सांगतील ऑफिस मध्ये काम होतं. काय हो, काय सांगताय अण्णांना? तक्रार करतोय त्यांच्या लेखाची आणि सुनेची. अण्णा, ह्यांच्या तक्रारीकडे मुळीच लक्ष देऊ नका. हे जर पोलिसात असते ना तर समोरच्या माणसाला बोलायची संधीच दिली नसती यांनी कधी. मग मी काय उगीच तक्रार करतो असं म्हणायचं तुला? तक्रार कधी करत नाही ते सांगा. हे बघा आले अण्णा. आता बघा काय रे जय, उशीर का झाला? काका ऑफिसमध्ये जरा काम होतं. झालं? मी सांगितलेलं उत्तर दिलं की नाही? आता कोणी म्हणू नका मी उगाच तक्रार करतो म्हणून. हो का? पण ऑफिसमध्ये कामं असतात म्हणूनच उशीर होतो, नाही का ग आदिती? नाही, आज ऑफिसचं काम नव्हतं. मग ऑफिस मध्ये काय काम करत होतात? काय गप्पा मारत बसलो होतात की काय? नाही काका, ते आमचे अरविंद काका आहेत ना, त्यांना कम्प्युटर शिकवायचा होता म्हणून थांबलो होतो. अरविंद काका म्हणजे ते, हा त्याची ती गुटगुटीत बायको आहे ती. त्यांचं काय मध्येच? काका हो, आमचं ऑफिस हायटेक होत आहे ना, आणि अरविंद काकांना कम्प्युटर मधलं काहीच जमत नाही. त्यामुळे सरांनी त्यांना 15 दिवसांची मुदत दिली आहे. आता 15 दिवसात जर ते कम्प्युटर नाही शिकू शकले तर त्यांना वेगळ्या डिपार्टमेंटला शिफ्ट करणार आहेत. म्हणून मग मी आणि आदिती त्यांना कम्प्युटर शिकवतोय. वा वा, खूपच छान. काकू, खरं तर कौतुक आदितीचं व्हायला पाहिजे, कारण ही आयडिया तिची आहे. वाटलेलंच मला. नाही, ही अशी आयडिया हिच्याच डोक्यातून येऊ शकते. त्यांना कम्प्युटर येत नाही म्हणून त्यांनी शिफ्ट होणं योग्य नाही. काय जुन्या गोष्टी टाकून द्यायच्या नसतात. जुनं ते सोनं असतं. वा वा आदिती वा. काय नाही जय, नाही चांगली कामं करताना नेहमी हीच पुढे असते. तू काय नाही येत पुढे?
विरारला जायला सुद्धा अदिती, ऑफिस मध्ये पण अदिती. अहो काय बोलताय, तो देखील काही कमी नाहीये बर का. मला माहिती आहे तो कमी नाही. नाही, करा करा, खूप चांगलं काम करता हो तुम्ही. तुम्हाला आणि त्या अरविंद काकांना दोघांनाही यश मिळो. हा करा. हो पण काका, आत्ताशी आम्ही कुठे कामाला सुरुवात केली आणि लगेचच एक मोठा प्रॉब्लेम आला. का ग, काय झालं? आज आम्ही अरविंद काकांना ऑफिसमध्ये कम्प्युटर शिकवत होतो, तर नेमके तिथे नवरे काका आले आणि ते म्हणाले की ऑफिसमध्ये ही असली कामं करायची नाही. बरं, ऑफिसमध्ये करायची नाहीत म्हणजे काय? ऑफिसच्या फायद्यासाठी शिकताय ना. हो, पण आम्हाला भीती वाटते की नवरे काकांनी जर कंप्लेंट केली सरांना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. नाही, तुमच्या त्या बॉसला मला ना एकदा भेटलंच पाहिजे. ऑफिस सुटताना काम करायला सांगतो, घरी काम करायला सांगतो, मग ऑफिस संपल्यावर कदमाने शिकायला का देत नाही तो? साधी माणूस की नाही या माणसाकडे? काय ठरवलं काय तुम्ही दोघांनी आता? तुम्ही काही ठरवत नका आता, मी ठरवलंय. त्या कदमानं ऑफिस सुटल्यावर इथं घेऊन या. हा, इथंच बसून शिकवा. काका काही हरकत नाही, पण फक्त एक प्रॉब्लेम आहे. म्हणजे अरविंद काकांना हे खूप उलट पडेल. मग परत घरी जायला उशीर होणार आणि शिवाय काय बायको ओरडेल. हे बघ, तू उगाच काहीतरी कारण सांगू नकोस. काय 8-10 दिवसाचा प्रश्न आहे, घेऊन येत्या कदमाने इकडं. हा, आणि तुमच्या त्या बॉसच्या नाकावर तिथून शिकव द्या ना. हा, काय ना, बरोबर ना? जय, आज किती वेळ जागरण? फार वेळ नाही, 1 तासा-2 तासात संपवतो. हे बरं आहे तुझं. सकाळी उशिरा उठलं की रात्रीच्या जागरणाचं कारण सांगायचं. अदिती, म्हटलं ना 1-2 तासात संपवतो. जय, प्रॉमिस. 1 तास. जय, ऐक ना, अण्णांना इथे खूप संकोचल्यासारखं वाटायला लागलंय आणि तेही दादा वहिनी आल्यावर सुद्धा त्यांना. अदिती, 3-4 दिवसाचा प्रश्न आहे. दादा रविवारी त्यांना न्यायला येईल आणि तो जर नाही आला तर आपण सोडायला जाऊया. मग मीटिंग कशी झाली आजची, काही सांगितलं नाहीस? छान झाली. काय म्हणत होता अमित? काय? जय, मला वाटलं तू क्लायंट काय म्हणत होते असं विचारशील. मला काय बोलायचं तुला कळलंय ना. गुड. मग आता मला सांग, सरांनी तुला आणि अमितला काय असं प्रोजेक्ट दिलं? एक नवं प्रोजेक्ट आहे. कर्नाळ्याला काही रिसॉर्ट्स आहेत आणि प्रत्येकाची एक स्पेशालिटी आहे. तर त्याच संदर्भात मीटिंग होती. अशा किती मीटिंग्स असणार आहेत? तुला काय झालंय जय? माहित नाही. पण अदिती, तू आता त्या नवीन प्रोजेक्ट मध्ये बिझी होणार, अमित सोबत मीटिंगला जाणार. नाही म्हणजे तू कोणाही बरोबर जा, मला काहीच इश्यू नाहीये. म्हणजे मी नाही का रजनी बरोबर जातो, जुई बरोबर जातो, तुला कधी इश्यू नसतो ना. मग नेमका इश्यू कसला आहे? इश्यू खूप मोठा आहे. म्हणजे माझी टीम लीडर आहे ना, ती खूप हुशार आहे
तिच्याकडून खूप काही शिकायला मिळतं. आता माझं बॅड लक असं आहे की मला तिच्याबरोबर काम नाही करता येणार. त्याला नशीब लागतं. एका बाबतीत माझं नशीब खूप चांगलं आहे. मला एवढी समजूतदार, सुंदर, छान बायको मिळाली. नशीब चांगलं असण्याची याहून दुसरी चांगली पावती असू शकत. हा, पण आता माझ्या एका चांगल्या टीम लीडर बरोबर मला काम करता येणार नाही. या बाबतीत माझं नशीब जरा खराब आहे. हे पण आदिती, ऑलरेडी आपल्याला एकमेकांसाठी वेळ देता येत नाही आणि त्यात आता हे कर्नाळ्याचं नवीन प्रोजेक्ट. जय, अरे अजून कशात काही नाहीये. तू उगाच एवढा विचार का करतोयस? आणि मला तुझ्यापेक्षा ह्या मीटिंग्स महत्वाच्या नाहीयेत. आणि जर तसं असेल ना तर मग मी अमितला सांगते ना, तू तुझं मॅनेज कर म्हणून. नाही नाही, एवढं काही करण्याची गरज नाही. हा, फक्त संध्याकाळच्या काही मीटिंग्स असतील तर मला जमणार नाही असं सांगता. हा, म्हणजे मी फोर्स नाही करत आहे, फक्त सुचवलं. जय, तुझं हे असं पॉझिटिव्ह होणं ना आवडतंय मला. मी पॉझिटिव्ह वगैरे काही होत नाही. मी म्हटलं ना, फक्त सुचवलं मी. हो का? हो. पण तेही मला आवडते. चला झोपायला हवं आता. मी तुला आधीच म्हणालो होतो मला 1-2 तास लागतील. तुझ्याशी गप्पा मारत बसलो म्हणून 10 मिनिटं वाया गेली आणि आता त्याची पेनल्टी तुला द्यावी लागणार. जय, गुड मॉर्निंग. सुप्रभात. हे घे प्रसाद. वा, नंदिनी मॅडम मलाही. अगं हो, देणार. द्या द्या, आधी तिला द्या, लहान आहे ना ती. प्रसाद घे रे. हा, प्रसाद. प्रसाद? कुठला प्रसाद? कुठला काय, रोज देवळात नाही का जात मी? पहिल्यांदाच प्रसाद घेऊन आल्यासारखं काय करताय? नंदिनी, असं जर आपल्याला वाटलं तर देवळात बसता येतं असं निवांत 1-2 तास? हो, त्यात काय? तू लॅपटॉप घेऊन जातेस देवळात? इश, लॅपटॉप काय? अरविंद, अहो हार, फुलं, नारळ घेऊन जातात देवळात. आता काय करू? काय करू म्हणजे? काय झालं काय काका? काय झालं काका? काही टेन्शन आहे का? एक मिनिट. आता 10 प्रश्न विचारून त्यांना अजून टेन्शन देऊ नका. काका, तुम्हाला जरा रिलॅक्स व्हायचंय का? म्हणजे रुटीन मधनं काहीतरी बदल हवाय का? हो, म्हणजे कसं आहे की अशी एक जागा हवी की जिकडे आपण बसलो तर आपल्याला कोणी टोकाला येणार नाही. म्हणजे निवांतपणे असं शांतपणे बसता येईल. मला कळलं. जय, अरे कदम काकांना ना जरा रिलॅक्स व्हायचंय. म्हणजे काहीतरी वेगळं करायचंय रोजच्या पेक्षा. तर आपण त्यांना सिनेमा किंवा नाटक बघायला घेऊन जाऊया. काय? हा, छान आहे आयडिया. हो ना? हा, मग मी पण येते. अहो म्हणजे 3 कशाला ना, 4 जण जाऊया. नको, काय गरज नाही. का हो, आत्ताच तर म्हणालत ना कुठेतरी जावंसं वाटतंय, मग जाऊया ना आपण एकत्र. हो की नाही जुई? सगळेच यायला तयार असतील तर माझी काही हरकत नाही. एक मिनिट. तू असं काम कर, तू घरी जा आधी ऑफिसमधनं आणि आईकडनं एक चिठ्ठी लिहून आण. आम्ही जुईला सिनेमाला जायची परमिशन देतोय.
आणि मग ती चिठ्ठी घेऊन डायरेक्ट थिएटरवर या. रजनी नक्का ग, नका अशा वागू. खूप घोळ होता तो नंतर. मग चांगलं प्लॅनिंग करतो ना आपण, मग नको ना उगाच मोडता घालूस. अरविंद सांगा ना कुठे जाऊया, नाटक की सिनेमा? नंदिनी तुला काय झालंय, तुला कामं नाही आहेत का? अहो असं काय करताय तुम्हीच? आता म्हणालात ना कुठेतरी जावं असं वाटतंय म्हणून विचारलं. विचारू पण नको का आता? तू काही करू नको, माझं मी बघतो काय करायचं. घ्या, हे असं आहे तुमचं. काही झालं तरी माझ्यावर चिडचिड करायची. मला काय वाटतं माहितीये का, तुम्ही खरंच एखाद्या देवळात जा, म्हणजे ना मनशांती मिळेल. मन शांत झालं ना की चिडचिड कमी होईल तुमची. वा, आता काय ऑफिस मध्ये मनशांती केंद्र उघडलं? हा, घ्या, हे आले. यांना पाठवा ना कुठेतरी. काय त्यांना मनशांती मिळेल आणि आम्हाला इथे जरा शांतता मिळेल. काय म्हणालात? हा, अहो, कुठे वेळ आहे काही म्हणायला? काम आहे केवढं. असतात ना, हो, मग मग? ती करत जा. चांगले